तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो जानेवारी महिन्यातला आहे खरं तर, म्हणजे संक्रांतीच्या वेळेस आम्ही गावी गेलेलो. तर येतानाचा रिटर्न म्हणजे आमच्या आटपाडीपासून केरलापर्यंतचा जो प्रवास आहे, जी जर्नी आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर आत्ता जस्ट आम्ही सगळे बॅग वगैरे घेऊन खाली आलो आणि जाताना खरं वाईट वाटतं आहे. म्हणजे येताना मस्त वाटतं, आनंद होतो, पण जाताना इथंच राहावं असं वाटतं. तर आता जस्ट निघालो आहे. आटपाडीपासून पुण्याला जाताना मधला जो रस्त्याचा व्ह्यू आहे तो मी काढलेला नाही, कारण काय होतं की रात्री अंधार पण होता आणि आम्ही 6 वाजता इथून निघालेलो, त्यामुळे काही रस्त्याचा व्ह्यू काढलेला नाही. आणि एका ठिकाणी वडापाव खाण्यासाठी थांबलो. आता फायनली पुणे एअरपोर्टमध्ये पोचलो आहे. चेकिंग वगैरे सगळं झालं. आम्हाला भीती वाटत होती की आज पण आमचं प्लेन मिस होतं आहे का काय, कारण की आजच्याच दिवशी संक्रांत होती, म्हणजे संक्रांती दिवशी 6 वाजता आम्ही रिटर्न आलो आहे. खरं तर मला राहायचं होतं, बट तसं टाईम भेटला नाही, त्यामुळे राहू शकलो नाही. तर इथं तर रात्री आमची 1:30 वाजताची फ्लाईट होती. आम्ही इथं वेट करत बसलो आहे. काय झालं, आम्ही इथं एअरपोर्टवरती पोचलो आणि नंतर आम्हाला मेसेज आला की फ्लाईट थोडीशी लेटच येणार आहे म्हणून. नंतर मग आम्ही 1 तास इथं वेट करत बसलो, म्हणजे 1:30ला होती ती, 2:30ला त्याचं टाईम झालं. तर एक महत्त्वाची गोष्ट शेअर करावीशी वाटते की ज्यावेळेस आम्ही एअरपोर्टवर येतो आणि कोची जाण्यासाठी जो गेट नंबर आम्हाला दिला जातो, त्या गेट नंबरवरती आम्हाला वेट करावं लागतं. तर तिथं गेल्यानंतर कळतं की किती मराठी पण लोकं आहेत आणि किती मल्याळी पण आहेत. म्हणजे आपली महाराष्ट्रीयन लोकं बरीचशी फिरण्यासाठी केरलामध्ये येत असतात, म्हणजे त्यांचं टूर प्लॅन असतं त्यासाठी. आणि मल्याळी लोकं बरीचशी इथं आपल्या मुंबईमध्ये सेटल्ड आहेत, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये. तर ती तिकडून इकडं आलेली असतात. त्यांची कोणतरी नातेवाईक असतात त्यांना भेटायला, किंवा ते प्रॉपर इथं राहत असतात. असं बऱ्याच वेळा होतं, नेहमीच, बऱ्याच वेळा नव्हे, नेहमीच होत असतं. आणि फ्लाईटमध्ये आम्हाला तरी निम्मी तरी मराठी लोकं दिसतात आणि निम्मी मल्याळी. आणि मस्त वाटतं खरं, म्हणजे जाता येताना असं वाटतं की किती आपली महाराष्ट्राची लोकं इकडं फिरायला यायला लागलेत, किती आहेत आपली माणसं इकडं. आणि मल्याळीसुद्धा आपल्या तिकडं आहेत, त्याचं पण विशेष वाटतं. म्हणजे ज्या काही मुली नर्स वगैरे, नर्सिंगचा कोर्स वगैरे करतात, नर्स झालेल्या असतात, त्या जास्त करून पुणे आणि मुंबईमध्ये ट्रेनिंगसाठी 1 वर्षासाठी जातात आणि नंतर बाहेरच्या देशात जातात त्या. कारण इथं ना नर्ससाठी स्पेशली एवढे पैसे भेटत नाहीत तेवढं आपल्या महाराष्ट्रामध्ये भेटतात. त्यामुळे इथल्या बऱ्याचशा मुली पहिल्यांदा 1 वर्षासाठी फक्त ट्रेनिंग घेण्यासाठी पुणे किंवा मुंबई सिलेक्ट करतात आणि नंतर मग बाहेरच्या देशामध्येच जातात. म्हणजे त्यांना 1 वर्षाचा अनुभव आला की सोडतात. तर इथलं एअरपोर्ट बघा, मस्त आहे पुणेमधलं एअरपोर्ट. आणि केरलाचं सुद्धा सुपरब आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी पूर्वी दाखवलेलं आहे, तुम्ही ते व्हिडिओ बघितलं नसतील तर नक्की बघा. तर ह्यावेळेस बऱ्याच वेळा आम्ही वेट केलं आणि आता फायनली अनाऊन्समेंट झाली आणि आम्ही फ्लाईटमध्ये बसण्यासाठी चाललो आहे थोडीशी. आणि अलीकडे काय झालं आहे की फ्लाईटविषयी भरपूर बातम्या आपल्याला ऐकायला भेटतात, बघायला भेटतात, असं झालं तसं झालं. त्यामुळे एरोप्लेननं जायचं म्हटल्यावर थोडीशी भीती वाटते, पण लगेच जाते, त्यामुळे आम्हाला हेच बेस्ट आहे. 2 तासात आम्ही इथून पोचतो. 2 तास पण लागत नाही, कधी कधी 1.5 तासातच आम्ही पोचतो. तर आता बघा, आमचा जो सीट नंबर आहे त्या सीट नंबरवरती पण आम्ही येऊन बसलो आहे. आणि बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, असा हा बाहेरचा व्ह्यू आहे. मस्त क्लायमेट आहे. पण आता केरलामध्ये ह्यावेळेस पाऊस असू शकतो. केरलामध्ये पाऊस नेहमीच असतो. आता थंडी आहे खरं तर इथं, आणि थंडी जास्त वाजायला लागली. प्लेनमध्ये बसल्यानंतर भूक पण जास्त लागते आणि थंडी पण जास्त वाजते, का माहीत नाही. इथं सगळीकडे जास्त AC पण आहेत, त्यामुळे पण असेल कदाचित. पण आम्हाला असं वाटतं की जसं आपण वर वर जातो तसं भूक जास्त लागते, म्हणून आम्ही काही ना काही नेहमी खातच असतो इथं. तर आज खरं तर झोप लागली आहे भरपूर, कारण सकाळपासून खूप धावपळ होती म्हटलं ना, त्यामुळे झोप लागलेली. आणि आता जस्ट सुरूच होईल. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला सर्व इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला भेटतील.
म्हणजे केरळाचे टूरचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. प्लस आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये येतो त्यावेळेस महाराष्ट्राचे सुद्धा व्हिडिओ बघायला भेटतील. आम्ही ज्या ठिकाणी फिरायला जातो त्या ठिकाणची सर्व माहिती देण्याचा प्रयत्न मी प्रत्येक व्हिडिओमध्ये करत असते. आणि केरळ एक टुरिस्ट प्लेस आहे, तुम्हा सर्वांना माहीत असेल. केरळामध्ये फिरण्यासाठी भरपूर ठिकाणं आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो तिथली डीपमध्ये माहिती आणि तिथली पूर्ण सिनरी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटते. तर हा चॅनल काढण्यामागचा उद्देश हाच होता की आपली जी महाराष्ट्रीयन लोकं आहेत त्यांच्यापर्यंत केरळ कसं आहे ते सगळं पोचावं, म्हणजे जेणेकरून कधी ती टूरला आली तर त्यांना माहिती व्हावं की केरळामध्ये हे असं असं आहे किंवा ह्या ठिकाणी हे भेटतं. घर बसल्यासुद्धा तुम्ही केरळ पूर्ण बघू शकताय आणि तो आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना बघता यावा, त्यासाठी मी स्पेशली मराठीमध्ये हा टूरचा चॅनल म्हणून हा चॅनल काढलेला होता. चला आजचा चांगला विचार बघूया. जीवन म्हणजे काय? तर जीवन म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा एक निरंतर प्रवास असतो. त्याच्यामध्ये आपल्याला चांगले वाईट अनुभव येत राहतात. खरं पाहिलं तर हा जीवनाचा प्रवास अनिश्चित असतो. म्हणजे काय की आपल्याला माहीतच नाही की आपला हा प्रवास कुठे थांबणार आहे आणि सुखदुःखाच्या वळणातून अनुभव घेत घेत आपण हा प्रवास करत असतो. हा प्रवास म्हणजे फक्त जगणं नसून संघर्षातून नवीन काहीतरी शोधण्याची, शिकण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची कला आहे. कसं असतं बघा, जीवन हे काटेरी वाट नसून आनंदाचे क्षण आणि दुःखाचे दिवस यांचे मिश्रण असतं. खरं तर चढ उतार येतच राहतात. प्रत्येक वळण एक नवीन शिकवण आपल्याला देतं. म्हणजे माणूस एक प्रवासी म्हणून या शाळेत आयुष्यभर काम करत असतं. थोडक्यात म्हणायचं तर शिकत असतं. या प्रवासात अनेक जण भेटतात, नातेवाईक, मित्र, शिक्षक, जे काही काळासाठीच आपल्यासोबत असतात. म्हणजे मूळ प्रवास हा एकट्याचाच असतो, एकट्यानेच हा प्रवास करायचा असतो. बट हे सगळे आपल्याला सोबतीला असतात. आणि तसं पाहिलं तर मला वाटतं संकटांना न घाबरता मिळालेल्या आयुष्यात आनंद शोधत शोधत पुढं जाणं म्हणजेच खरा जीवनाचा प्रवास. थोडक्यात सांगायचं तर जीवनाचा प्रवास हा स्वतःला ओळखण्याचा आणि या जगाला समृद्ध करण्याचा एक अमूल्य मार्ग आहे. तर फायनली आम्ही इथं केरळामध्ये पोचलो आहे आणि आता जस्ट लगेज घेण्यासाठी चाललो आहे. लगेज घेणार आणि इथंच आम्ही आमची गाडी पण ठेवली आहे आणि लगेचच मग आम्ही आमच्या घरी जाणार आहे. इथून 1 तासाचा प्रवास आहे कोच्चीपासून. जर ट्रॅफिक असेल तर 1.5 तास किंवा 2 ताससुद्धा लागतात. बट आता काही ट्रॅफिक नसेल कारण पहाटेची वेळ आहे, त्यामुळे जास्त ट्रॅफिक नसणार. आम्ही लगेच पोचूसुद्धा. आणि हा व्हिडिओ खूप दिवसापासून मी टाकण्याचा प्रयत्न करते पण काही चान्सच आला नाही. कारण गावी आम्ही गेलतो आणि नंतर लगेचच आम्ही इथं आल्यानंतर साखर आणि तेल बंद केलं. त्यामुळे तेच मी रोज व्हिडिओ टाकत होते. म्हणजे रोजचा रुटीन कसा होता, म्हणजे कोणत्या पद्धतीचं आम्ही जेवण बनवत होतो, खात होतो, तेच रेसिपी वगैरे सगळं काही मी डिटेलमध्ये टाकत होते. त्यामुळे हा व्हिडिओ टाकण्याचा चान्सच आला नाही. आणि आता जस्ट ते आमचं 1 महिन्याचं होतं रुटीन, ते करेक्ट झालं. त्यामुळे म्हटलं की हा व्हिडिओ आता टाकावा. तर हे बघा आम्ही लगेज वगैरे घेतलं आहे आणि जस्ट आता बाहेर एंट्री केली आहे. बाहेर एंट्री करताच मन असं प्रसन्न झालं. केरळामध्ये पोचलो की एक वेगळीच वाईब येते. मस्त वाटतो, मस्त माहोल असतो इथला. कधी तुम्ही केरळामध्ये आला ना तुम्हाला समजेल की किती भारी आहे केरळ. खरंच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच असते, बट ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात इथं याल त्यावेळेस तुम्हाला समजेल की खरंच मस्त आहे. आणि इथंच आम्ही आमची गाडीसुद्धा पार्क केलेली होती. म्हणजे आम्ही काय करतो, गावी जाताना इथंच गाडी पार्क करून ठेवतो आणि आल्यानंतर मग इथूनच घेतो. तर ते इझी होऊन जातं. त्यामुळे आम्ही असं करतो. आत्ता गाडी वगैरे आमची काढली आम्ही. नेहमीच कशाला दाखवायचं म्हणून मी तो सीन दाखवलेला नाही. आणि आता जस्ट आम्ही चाललो आहे. तर एअरपोर्टच्या बाहेर निघताना इकडचा तिकडचा व्ह्यू बघा किती मस्त आहे. मस्त व्ह्यू आहे इथं. आणि तुम्हा सर्वांना माहीत आहे का नाही माहीत नाही की हे कोचीमधलं पहिलं एअरपोर्ट आहे जे सोलार सिस्टीमवरती चालतं. म्हणजे जगातील पहिलं एअरपोर्ट असं आहे की सगळं काही इथं सोलार सिस्टीमवरच चालतं. तर मी कधीतरी दिवसाचं सोलार सिस्टीमचं पॅनल भरपूर आहे तिथं, ते सगळं दाखवेन. नेहमी आम्ही नाईटच्या वेळेस, रात्रीच्या वेळेसच प्रवास करतो, त्यामुळे मला काही तो व्हिडिओ काढता आला नाही. तर बोलता बोलता आम्ही घरी पोचलोसुद्धा. हे पहा, ज्यावेळेस आपण घरी येतो त्यावेळेस मन कसं हॅपी होऊन जातं, म्हणजे मनाला एक सुकून भेटतं. तर आधीसुद्धा आला आहे. आधी काकाकडे राहत होता, तर आत्ता आधी पण आला. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.